नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-एच लॉ सी-ई-टी या एक्झामसाठी जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनमधले काही पी-वाय-क्यूज क्वेश्चन्स पाहणार आहोत. आता एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. कारण की या क्वेश्चन्सवरून तुम्हाला कळेल की कोणत्या सेक्शनमधून क्वेश्चन्स कशी येतील, त्यांची लेव्हल काय असेल आणि डेप्थ किती असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच मी जे पॉइंट्स तुम्हाला सांगेल, जे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देईल, ते सुद्धा नोट करायचा प्रयत्न करा. तर चला लगेच क्वेश्चन्सकडे वळूया. आता मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आहे, लिंगराजा टेम्पल विच वॉज बिल्ड ड्युरिंग द मिडिवल पिरियड इज ॲट. ऑप्शन्स आहेत भुवनेश्वर, माउंट आबू, खजुराहो अँड छत्तरपूर. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, दॅट इज भुवनेश्वर. सो द लिंगराजा टेम्पल विच वॉज बिल्ड ड्युरिंग द मिडिवल पिरियड इज ॲट भुवनेश्वर. आता हे टेम्पल एक वन ऑफ दी ओल्डेस्ट आणि लार्जेस्ट टेम्पल आहे भुवनेश्वरमध्ये आणि हे 11th सेंचुरीमध्ये बांधलं गेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डेट इज रिगार्डेड ॲज रेड लेटर डे इन द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. ऑप्शन्स आहेत 20 फेब्रुवारी 1947, 15 ऑगस्ट 1947, 9th डिसेंबर 1946 अँड 24th मार्च 1947. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज 15th ऑगस्ट 1947. आता या दिवशी आपल्याला इंडिपेंडन्स भेटला होता, त्यामुळे याला रेड लेटर डे असं म्हणून घोषित केलं आहे. क्वेश्चन नंबर थर्ड, फा हेन द चायनीज पिलग्रीम केम टू इंडिया इन. इथे ऑप्शन्स आहेत. तर करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए, दॅट इज 398 AD. आता 398 AD म्हणजे त्या टाईमला इंडियामध्ये चंद्रगुप्त टू यांचं राज्य होतं आणि त्या काळामध्ये फाहेन हे जे चायनीज पिलग्रीम आहेत ते इंडियाला व्हिजिट केले होते. आता त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत इंडियामध्ये. फॉर एक्झाम्पल त्यांनी अ, बरेचसे बुद्धिस्ट साईट्स व्हिजिट केले आहेत. त्यासोबतच त्यांनी एक बुक लिहिली आहे ज्याचं नाव आहे फू कुआकी. ओके. इन केस तुम्हाला या गोष्टी माहिती असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तर नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं पडेल. नेक्स्ट क्वेश्चन, हू वॉज नोन ॲज लिबरेटर ऑफ प्रेस. ऑप्शन्स आहेत बेंटिक, हॅस्टिंग, मेटकाफ आणि मेकॅलॉ. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज मेटकाल्फ. आता लिबरेटर ऑफ प्रेस यांना का म्हणतात, कारण की 1835 या सालीमध्ये मेटकाफनी जे प्रेसवरती काही रिस्ट्रिक्शन्स होते ते त्यांनी काढले होते आणि त्यांनी प्रेस ॲक्ट ऑफ 1835 हे पास केला होता. नेक्स्ट क्वेश्चन, चौथ वॉज अ टॅक्स कलेक्टेड बाय मराठाज, मुघल, खिलजीज आणि रोहिल्लाज. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, दॅट इज मराठाज. तर चौथ चौथ म्हणजे काय, 1/4 म्हणजे 25% टॅक्स. ओके. सो हा जो चौथ आहे तो मराठ्यांच्याद्वारे कलेक्ट केला जायचा. नेक्स्ट क्वेश्चन, लक्षद्वीप इज अ ग्रुप ऑफ हाऊ मेनी आयलँड्स. ऑप्शन्स आहेत 12, 25, 33 आणि 15. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज 25. तर लक्षद्वीप हा जो ग्रुप आहे तो 25 आयलँडचा ग्रुप आहे आणि लक्षद्वीप इज द स्मॉलेस्ट युनियन टेरिटरी ऑफ इंडिया आणि त्यासोबतच हे एक कोरल आयलँड आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच इज द लार्जेस्ट सी इन दी वर्ल्ड. ऑप्शन्स आहेत कॅस्पियन, साऊथ चायना सी, मेडिटेरेनियन अँड नॉर्थ सी. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज साऊथ चायना सी. आता मित्रांनो, लार्जेस्ट सी दुसरे पण असू शकतात, पण तुम्हाला ज्या ऑप्शन्स दिल्यात त्यातलं लार्जेस्ट पाहायचं आहे. सो ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन असेल, नेम दी ओल्डेस्ट माउंटेन रेंज इन इंडिया. हिमालयाज, निलगिरीज, अरावली आणि विंध्यास. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज अरावली. तर मित्रांनो, अरावलीची रेंज आहे ती वन ऑफ दी ओल्डेस्ट रेंज आहे इंडियामध्ये आणि तिचं जे डिस्टन्स आहे तो गुजरातपासून ते दिल्लीपर्यंत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लुनार एक्लिप्स ऑकर ऑन न्यू मून, फुल मून, हाफ मून आणि क्वार्टर मून. तर ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन बी, दॅट इज फुल मून. तर लुनार एक्लिप्स कधी होतो माहिती का, जेव्हा सन आणि मूनच्या मध्ये अर्थ येते तेव्हा त्याला लुनार एक्लिप्स असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेट इन इंडिया हॅज दी वर्ल्ड्स लार्जेस्ट डिपॉझिट ऑफ थोरियम. ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरला. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, दॅट इज केरला. तर केरलामध्ये एक सँड भेटती त्याच्या बीचेसवरती, ज्याला आपण मोनोझाईट सँड म्हणतो. तर त्या मोनोझाईट सँडमध्ये ही थोरियम जे ही एक एलिमेंट आहे तर ते भेटतं. ओके. आणि थोरियम कुठे वापरलं जातं ते म्हणजे इंडियाचं जी न्यूक्लिअर पॉवर आहे, न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राम आहे, त्यामध्ये थोरियमचा खूप मोठा रोल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हू डेव्हलप्ड याहू. ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर इथे.
करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज डेव्हिड फिलो अँड जेरी यांग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच इज दी हेविएस्ट नॅचरल सॅटेलाइट ऑफ आवर सोलार सिस्टम? मून, फोबोस, गॅनिमेड आणि डेइमोस. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज गॅनिमेड. तर मित्रांनो, गॅनिमेड जे आहे ते ज्युपिटरचा मून आहे. जसं अर्थला एक सॅटेलाइट आहे जी की आपण ज्याला आपण मून म्हणतो, तसंच ज्युपिटरचं एक मून आहे ज्याला आपण गॅनिमेड म्हणून म्हणतो. त्याची साईज मर्क्युरीपेक्षा सुद्धा जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द गॅस युज्ड फॉर आर्टिफिशियल फ्रूट रिपनिंग इज इथिलीन, ॲसिटलीन, इथेन आणि मिथेन. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, दॅट इज इथिलीन. आता बरेचसे फ्रुट्स जसे की आंबा असो किंवा केळी असो, अशा फ्रुट्सला लवकर पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रॉन्झ इज अन ॲलॉय ऑफ. ऑप्शन्स आहेत टीन अँड झिंक, कॉपर अँड झिंक, कॉपर अँड टीन आणि आयरन अँड झिंक. सो करेक्ट आन्सर असेल कॉपर अँड टीन, जे की ऑप्शन सी मध्ये आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फादर ऑफ क्लोनिंग कोणाला म्हणलं जातं? ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज डॉक्टर इयान विल्मट. आता याने सगळ्यात पहिलं क्लोनिंग म्हणजे काय असतं, की एकाच प्रॉडक्टचं किंवा एका व्हॉटेव्हर तुम्ही म्हणू शकता, एका ॲनिमलचं किंवा ह्युमनचं किंवा एका कोणत्याही गोष्टीचं क्लोनिंग करणं म्हणजे काय, तर त्या गोष्टीचं एक डुप्लिकेट तयार करणं. तर डॉक्टर इयान विल्मटनी 1996 मध्ये एका शीपचं क्लोनिंग केलं होतं. ठीक आहे. आणि ते सक्सेसफुल झाल्यामुळे त्यांना फादर ऑफ क्लोनिंग असं म्हणतात. सो ऑप्शन विल बी बी. आता मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की आपण असेच व्हिडिओ अजून आणणार आहोत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पूर्णपणे होईल. आणि तुम्हाला इन केस कोणत्या क्वेश्चनमध्ये किंवा कोणत्या कन्सेप्टमध्ये डाऊट असेल तर मला कळवा, कमेंट करा. जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करेन. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.